नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपल्याला 24 एप्रिलचे महत्त्वाचे हायलाइट्स आजच्या हिंदू न्यूजपेपर मधून डिस्कस करायचे, जे की आपल्या यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह या दोन्ही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनी फार महत्त्वाचे आहेत। मग त्या अँगलनी जो पहिला आर्टिकल आपल्याला डिस्कस करायचा आहे रिगार्डिंग एअर पोल्युशन इन इंडिया, व्हॉट इज द स्टेटस ऑफ एअर पोल्युशन। आता एअर पोल्युशन म्हटलं की वेगवेगळे गॅसेस आले, मग त्या वेगवेगळ्या गॅसेसचा सोर्स काय, विच इज द मेजर सोर्स। एन्व्हायरमेंट कॉन्टेक्स्ट मधून डेफिनेटली असा प्रश्न डिझाइन केला जातो, विशेषतः यूपीएससीच्या परीक्षेत। मग तो एक अँगल आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे अल्टिमेटली अबाउट एअर पोल्युशन। त्यासोबत ज्युडिशियल डेस्पोटिझम या कन्सेप्ट वरती, या टर्म वरती एक टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट आलाय, विच इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट फॉर युअर यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम। सो या ठिकाणी ज्युडिशियल डेस्पोटिझम म्हणजे नेमकं काय, त्याला आपल्याला क्रिटिसाइज करायचंय, डिस्कस करायचंय। And at the same time we need to discuss about beauty pageants and women empowerment। विशेषतः हा आर्टिकल घेण्याचं कारण असं आहे की ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट किंवा खूप सुंदर असे फ्रेजेस त्यांनी सांगितले की which actually define women empowerment and which criticize pseudo empowerment। ओके, सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला women empowermentचा अँगल या ठिकाणी डिस्कस करायचा आहे। So let us begin with our today's analysis session। The very first article for the day, that is air pollution in India. Where does it come from? Now, before having the analysis, let us have overview, which is important from your UPSC perspective. की या ठिकाणी पोल्युशनचं स्टेटस, एअर पोल्युशनचं स्टेटस भारतात नेमकं कसं आहे आणि त्याला कर्ब करण्यासाठी, त्याला मिटिगेट करण्यासाठी, त्याला कंट्रोल मध्ये आणण्यासाठी सरकारने कुठले कुठले मेजर्स राबवलेत। So let us have an understanding of this subject. So out of the world's 30 cities with the worst air pollution, 21 are in India। मग या कॉन्टेक्स्ट मध्ये जगातल्या ज्या 30 मोस्ट पोल्युटेड सिटीज आहेत त्या 30 मधल्या 21 तर एकट्या भारतात आहेत, which is a devastating signal for our country। त्यासोबत India has launched an ambitious national clean air program to reduce particulate matter pollution। किती टक्क्यांनी? बाय 30%। टार्गेट इयर काय होतं? 2024 होतं। सो अंडर नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आपण काय टार्गेट केलं होतं? वी हॅड टू रिड्यूस 30% ऑफ द पार्टिक्युलेट पोल्युशन इन द एअर, पार्टिक्युलेट पोल्युटंट्स इन द एअर बाय 2024। त्यासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर हॅज कोलॅबोरेटेड विथ डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज supported by Clean Air Fund, कशासाठी? To enable real time measures to mitigate and plug pollution sources। म्हणजे ज्या सोर्सेस मधून असे एअर पोल्युटंट्स येत आहेत किंवा पार्टिक्युलेट मॅटर येत आहे त्या सोर्सेस वरती काही प्रतिबंधनं, उदाहरणार्थ थर्मल पॉवर प्लांटचा विचार जर केला तर त्या थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये सिलिकॉन फिल्टर्स इन्स्टॉल करणं, जेणेकरून सल्फर डायऑक्साइड किंवा म्हणजे इतर हार्मफुल पोल्युटंट्स रिलीज होणार नाहीत, ते अब्झॉर्ब केले जातील, राईट। सो असे काही मेजर्स घेतले गेले पाहिजेत ज्यासाठी क्लीन एअर फंड हे स्पॉन्सर करण्यात आलं होतं, राईट, ज्याच्यामध्ये पोल्युशन सोर्सेसला टार्गेट करण्यात आलं आणि त्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न होता। त्यासोबत क्लीन एअर फंड हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल इन एम्पॉवरिंग हेल्थ केअर प्रोफेशनल्स अँड एम्प्लिफाइंग द हेल्थ व्हॉइसेस इन द क्लीन एअर मूवमेंट, राईट। सो दीज आर द एफर्ट्स टेकन फ्रॉम टाइम टू टाइम। तर या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण पाहतो की या ठिकाणी सोर्सेस कुठले आहेत, विच आर द मेजर सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन इन प्रेझेंट कॉन्टेक्स्ट, इन प्रेझेंट टाइम पिरियड। तर त्यामध्ये बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता, दे हॅव स्टेटेड दॅट नायट्रोजन ऑक्साइड्स आर द बिगेस्ट सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन। त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की द बिगेस्ट सोर्स इज ट्रान्सपोर्ट ऑफ नायट्रोजन ऑक्साइड्स from the exhaust of cars and trucks, that is from transportation sector, from vehicles, vehicular pollution। त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की ब्लॅक कार्बन याचं पण प्रमाण तितकंच आहे, ज्याला तुम्ही कॉमन लँग्वेज मध्ये काय म्हणतात? सूट, SOOT। सो सूट म्हणजेच काय? ब्लॅक कार्बन, जे इनकम्प्लीट कंबशन मधून डेफिनेटली पार्टिक्युलेट मॅटर म्हणून कॉन्स्टिट्यूट करतं वातावरणात। सो नायट्रोजन ऑक्साइड्सच्या बरोबरीनेच जर कुठला पोल्युटंट आहे ऍटमॉस्फिअर मध्ये तर तो म्हणजे ब्लॅक कार्बन। त्यासोबत it is a big problem in low income countries where people rely on burning biomass and charcoal for cooking and openly burning waste। मग असे सूट पार्टिकल्स किंवा सूट पोल्युटंट्स कुठल्या कंट्रीज मध्ये जास्त प्रिव्हलेंट असतात? ज्या ठिकाणी डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप्ड लो इन्कम कंट्रीज आहेत, जिथं बायोमास ओपनली बर्न केलं जातं किंवा सॉलिड वेस्ट सुद्धा ओपनली बर्न केला जातो, म्हणजे डेफिनेटली ट्रीट करण्यासाठी। त्यासोबत मिथेन इज द नेक्स्ट पोटेन्शियल पोल्युटंट। आता मिथेनचा सोर्स कुठला? विच इज द प्राइम सोर्स ऑफ मिथेन गॅस? इट इज ऍग्रिकल्चर सेक्टर, भाताची शेती। तुम्ही नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये जर स्पेसिफिकली बघितलं तर वेस्टर्न डिस्टर्बन्स हा जो पाऊस येतो, हा जो टाइम पिरियड आहे,
डेफिनेटली वेस्टर्न डिस्टर्बन्स विल स्पॉन्सर और विल बूस्ट द राईस प्रोडक्शन इन नॉर्थ वेस्ट इंडिया. पण त्यासोबत मोठ्या प्रमाणात मिथेन गॅस सुद्धा त्या काळात त्या टाइम पिरियड मध्ये रिलीज होतो. सो मिथेन इज अ ग्रीन हाऊस गॅस. सो इट इज मोस्टली डिस्कस्ड रिगार्डिंग कॉन्ट्रीब्युशन्स टू क्लायमेट चेंज. ऍग्रिकल्चर इज द बिगेस्ट सोर्स ऑफ मिथेन. तर मिथेनचा जर कुठला सर्वात मोठा पोटेन्शियल सोर्स आहे तर दॅट इज फार्मिंग सेक्टर और ऍग्री सेक्टर. मिथेन इज प्रोड्यूस्ड व्हेन ऑर्गॅनिक मटेरियल सच एज फूड वेस्ट rots in conditions without much oxygen. So ultimately landfills वगैरे जेव्हा वेस्ट डंप केलं जातं, ज्या ठिकाणी ऑक्सिजन ॲडिक्वेट नाहीये टू कॅरी आउट द रेस्पिरेशन, अशा अनएरोबिक कंडिशन्स मध्ये जेव्हा ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज होतो त्या सिच्युएशन मध्ये मिथेन गॅस मोठ्या प्रमाणात रिलीज होतो. ओके, हे समजून घ्या, हे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असू द्यात. आता यामध्ये त्यांनी काही स्लॉट्स दिलेत बघा. नायट्रोजन ऑक्साईडचं मेजर एमिशन कुठून होत आहे, कुठल्या सेक्टर मधून होत आहे, तर ते म्हणजे ट्रान्सपोर्ट सेक्टर मधून. ऍटलिस्ट पहिले मुद्दे किंवा पहिले पॉइंट्स लक्षात ठेवा. जसं की या ठिकाणी नायट्रोजन ऑक्साईड सर्वात जास्त कोण एमिट करताय, ट्रान्सपोर्ट सेक्टर, व्हेकल्स. त्यानंतर ब्लॅक कार्बन सर्वात जास्त कोण एमिट करताय, बिल्डिंग्स म्हणजे कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर. त्यानंतर आपण बघतो नॉन मिथेन व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, यांचं एमिशन सर्वात जास्त कुठल्या कारणामुळे होत आहे, अगेन इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्याचसोबत इथे बघतोय आपण अमोनिया एमिशन्स बाय सेक्टर्स इन इंडिया. अमोनिया एमिशन सर्वात जास्त कुठल्या सेक्टरमध्ये होत आहे, अल्टिमेटली ऍग्रिकल्चर, नो डाऊट. शेतीमधून जास्त अमोनियाचे एमिशन डेफिनेटली होत आहे. सो येस, ऍटलिस्ट हे पहिले इसेन्शियल्स तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. डेफिनेटली एन्व्हायरमेंटच्या ऍस्पेक्ट मधून कधी कधी असा प्रश्न तुमच्या प्रिलिम्स मध्ये विचारला जाऊ शकतो, राईट. सो दॅट अँगल वॉज इम्पॉर्टंट फॉर अ प्रिलिम्स एक्झाम. लेट अस प्रोसीड अहेड विथ द नेक्स्ट आर्टिकल फॉर द डे. अ व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, ज्या ठिकाणी आपण ज्युडिशियल डेस्पोटिझम ही संकल्पना या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. नाउ डेस्पोटिझम, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दिस टर्म डेस्पोटिझम, ज्युडिशियल डेस्पोटिझम. आता ज्युडिशियल डेस्पोटिझम याचा अर्थ काय झाला की ज्युडिशरी जे डिसिजन्स देतीये ते कसे आहेत, आर्बिट्री आहेत. आर्बिट्ररी आहेत म्हणजे काय, म्हणजे ते ठोस एव्हिडन्स बेस्ड किंवा कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजला जपणारे नाहीयेत. आजकाल आजच्या 21st सेंचुरीमध्ये काही सिनारिओज, काही सिच्युएशन्स ज्युडिशरी मधल्या अशा बघायला भेटतात की ज्या ठिकाणी ज्युडिशरीने कुठला न्याय दिला पाहिजे किंवा त्या ठिकाणी कुठला न्याय योग्य असेल हे समजण्यापेक्षा टाइप्स ऑफ केसेसला जास्त महत्व दिलं जातं किंवा त्या ठिकाणी पार्शियालिटी किंवा बायस गोष्टी केल्या जातात. जसं की फॉर एक्झाम्पल, डेफिनेटली पार्लमेंटमध्ये, सेंटरमध्ये जी सरकार आहे, ओके, द गव्हर्नमेंट इन द सेंटर, ती गव्हर्नमेंट काय करते, त्या गव्हर्नमेंटच्या अजेंडाजला फुलफिल करण्यासाठी किंवा त्या गव्हर्नमेंटला फेवर करण्यासाठी, फेवर करण्याच्या दृष्टिकोनातून ज्युडिशरी काम करते किंवा ज्युडिशरी एक्झिक्यूट करते तिचे डिसिजन्स. अल्टिमेटली असं बघायला चाललंय की एक्झिक्युटिव्ह जितकं एक्झिक्युटिव्हचं काम करत नाहीये त्याच्यापेक्षा जास्त ज्युडिशरी एक्झिक्युटिव्हचं काम करते. जसं की रिसेंटली आपण मध्यंतरी काही केसेस पाहिल्या की ज्युडिशरीला हा हक्क आहे का, डज ज्युडिशरी हॅव द राईट to claim that governor has to pass certain bills in estimated time period, की ज्या ठिकाणी ज्युडिशरी गव्हर्नरला फटकारू शकते का फॉर एक्सरसाइजिंग पॉकेट विटो, जी की ऍक्च्युअली गव्हर्नरची पॉवर नाहीये किंवा ऑथॉरिटी नाहीये. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये असा सिनारिओ बघायला भेटतोय की ज्युडिशरीचा ओव्हर इंटरफेरन्स होत चाललाय एक्झिक्युटिव्ह मॅटर्स मध्ये. हा एक अँगल झाला, हे एक इंटरप्रिटेशन झालं. त्यासोबत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू ची जी पॉवर आहे, ज्यातूनच उगम होतो अजून एका टर्मचा विच वी कॉल इट ॲज ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम योग्य आहे का? जेव्हा पार्लमेंट एखादा ऍक्ट पास करेल तर त्या ऍक्टला इंटरप्रेट करण्यासाठी, त्या ऍक्टची कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी ठरवण्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यू ही तरतूद योग्य आहे का? तर यावरती पण अल्टिमेटली वेगवेगळ्या प्रेसिडेंट्सनी, वेगवेगळ्या व्हाईस प्रेसिडेंट्सनी वेळोवेळी क्रिटिसिझम पास केलं होतं. आणि ह्याच क्रिटिसिझम मध्ये डेफिनेटली जवाहरलाल नेहरू हे सुद्धा सामील होते. एकेकाळी त्यांनी पण सांगितलं होतं की ज्युडिशरी शुड नॉट ट्राय टू ऍक्ट ॲज अ थर्ड चेंबर, म्हणजे ज्युडिशरीनी जाणून बुजून सेपरेशन ऑफ पॉवर्स असताना देखील एक्झिक्युटिव्ह मध्ये ओव्हर इंटरफेरन्स किंवा ओव्हर ऑटोनॉमी दाखवण्याचा प्रयत्न करू नये. पण अल्टिमेटली भारतामध्ये सुप्रिमसी ही पार्लमेंटला दिली जात नाही. जरी व्हाईस प्रेसिडेंटचं असं वक्तव्य असलं, जरी व्हाईस प्रेसिडेंटने असं क्लेम केलं असलं की पार्लमेंट इज सुप्रीम, पार्लिमेंटरी डिसिजन्स आर सुप्रीम, तरी तसं नाहीये. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही सोव्हर्जिनिटी कशाला देतं, सॉरी, इंडियन डेमोक्रेसी हे सोव्हर्जिनिटी कोणाला देतं, कॉन्स्टिट्यूशनला देतं, नायदर ज्युडिशरी नॉर पार्लमेंट. आपल्या इथे आपण काल परवाच्याच एडिटोरियल मध्ये एक शब्द ऐकला
की भारतामध्ये काय प्रॅक्टिस केलं जातं, पार्लमेंटरी सोव्हर्निटी अँड ज्युडिशरी सुप्रीमसी. आणि असं का, असं अशासाठी की ज्या ठिकाणी सोव्हर्निटी एक्सरसाइज करून ज्या ठिकाणी पार्लमेंट लॉज पास करेल ते लॉज कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहेत का नाही हे तपासणं कुणाचं काम आहे, ज्युडिशरीचं काम आहे. किंवा ती पॉवर किंवा ती ऑथॉरिटी कुणाला देण्यात आली आहे, ज्युडिशरीला देण्यात आलेली आहे. सो हा पूर्ण क्रिटिसिझम होता. इथे आपण केस पण डिस्कस करूया. वी नीड टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट ॲज वेल. आर्टिकल 142 जी की सुप्रीम कोर्टाची पॉवर आहे अँड कम्प्लीट जस्टिस डिबेट. सो लेट अस अंडरस्टँड दिस डिबेट इन शॉर्ट. Now, Article 142 grants the Supreme Court powers to deliver complete justice used in landmark cases. कुठले landmark cases जसे की बाबरी मस्जिद केस, मॉब लिंचिंग गाइडलाइन्स and irretrievable marriage breakdowns. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये critics argue that this provision allows excessive discretion while defenders see it as a necessary instrument for justice in exceptional circumstances. आता हा जो मुद्दा आहे, ही जी पॉवर आहे की ज्या ठिकाणी आर्टिकल 142 यूज करून सुप्रीम कोर्ट अल्टिमेटली काय करू शकतो, एक्सेप्शनल किंवा रेअरेस्ट ऑफ रेअर सिच्युएशन्स मध्ये डेफिनेटली स्वतःचं डिस्क्रिशन किंवा स्वतःचा अँगल इंटरप्रेट करू शकतो. तर काही लोक याच्या फेवर मध्ये आहेत, काही अगेन्स्ट आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे प्रोव्हिजन काय करतंय, हे प्रोव्हिजन एक्सेसिव्ह विनाकारण जास्तीची डिस्क्रिशन पॉवर, जास्तीची मनमर्जी करण्याची पॉवर कोर्टाकडे देत आहे. त्याचसोबत काही लोकांचं मत असं आहे की ही पॉवर गरजेची आहे. इट इज नेसेसरी इन्स्ट्रुमेंट. कशासाठी नेसेसरी आहे, इट इज नेसेसरी फॉर जस्टिस इन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस. काही एक्सेप्शनल केसेसमध्ये, काही एक्सेप्शनल सिच्युएशन्स मध्ये अशी पॉवर कोर्टाकडे असणं हे डेफिनेटली कंपल्सरी आहे. कारण होऊ शकतं की उद्या एखादी केस किंवा सर्कमस्टन्सेस किंवा सिच्युएशन्स अशा येतील ज्याच्यामध्ये न्याय देण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठलीच तरतूद नाहीये किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठलंच प्रोव्हिजन नाहीये जे त्या सिच्युएशन मध्ये न्याय प्रदान करतंय. सो अशा सर्कमस्टन्सेस मध्ये, अशा सिच्युएशन्स मध्ये कोर्ट विल प्ले अ मेजर रोल. कोर्ट विल बी अ गेम चेंजर इन सच केसेस. सो अल्टिमेटली ही पॉवर गरजेची आहे आणि ही पॉवर एक्सेसिव्ह किंवा आर्बिट्री नाहीये. राईट. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण डेस्पोटिझमचा अँगल डिस्कस करूया की का ते ज्युडिशियल डेस्पोटिझमला डिफाईन करतायत और वाय और हाऊ कॅन वी डिफाईन ज्युडिशियल डेस्पोटिझम. तर ह्यामध्ये बघा, सेव्हरल डिसिजन्स ऑफ सुप्रीम कोर्ट एज वेल एज डिफरंट हाय कोर्ट्स have recently gone against the interest of the working class and the common people of India. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की डेफिनेटली देयर इज ज्युडिशियल डेस्पोटिझम इन द कंट्री. ज्युडिशरी काय करण्याचा प्रयत्न करते, गव्हर्नमेंटला फेवर करण्याचा प्रयत्न करते किंवा ज्या तरतुदी जपल्या गेल्या पाहिजेत त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करते. Such cases have become more pronounced with the advent of the policies of globalization and liberalization. जेव्हापासून ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशनचे प्रिन्सिपल्स प्रोपॅगेट व्हायला लागलेत, स्प्रेड व्हायला लागलेत, ultimately the cases of judicial despotism have increased. Workers who were hoping that they would get justice in the courts are now feeling disillusioned about the judicial processes as it exists today. Many, however, do not realize that in a capitalist system, the democratic right of justice is available only for dominant classes of the society. So याचा परिणाम काय झाला, कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल, कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये अल्टिमेटली व्हॉट यू विल ट्राय टू सी इज डॉमिनंट क्लासेस. म्हणजे डेफिनेटली सोसायटी इज डिवायडेड इंटू टू क्लासेस. ओके, राईट, डेफिनेटली रिच अँड पुअर. सो अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला कॅपिटलिस्ट सिस्टीम मध्ये काय बघायला भेटेल की अल्टिमेटली देयर इज डॉमिनन्स ऑफ रिच पीपल और देयर इज डॉमिनन्स ऑफ हाय क्लास, हाय प्रोफाईल पीपल और कम्युनिटीज. सो डेफिनेटली ही सिच्युएशन तुम्हाला बघायला भेटेल किंवा तुम्ही असं म्हणू शकता की दीज आर द कॉन्सिक्वेन्सेस, दीज कॅन बी द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ज्युडिशियल डेस्पोटिझम. त्यामुळे ज्युडिशियल डेस्पोटिझमला आपण काय केलं पाहिजे, क्रिटिसाइज केलं पाहिजे आणि त्याला वेळोवेळी आपल्याला रेग्युलेट करता आलं पाहिजे आणि ते होता कामा नये. आणि हे काम किंवा हे कोण एन्श्योर करू शकतं, अल्टिमेटली द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट ऑफ अ कंट्री. राईट. सो डेफिनेटली ती लोकच हे एन्श्योर करू शकतात की ज्या ठिकाणी न्यायाचं पारडं ज्यांच्या हातात आहे तीच लोक न्याय निवाडा व्यवस्थित पद्धतीने करू शकतात किंवा त्याची शाश्वती किंवा त्याची जबाबदारी समजू शकतात आणि पार पाडू शकतात. सो आय होप द कॉन्टेक्स्ट इज क्लिअर फॉर ऑल. आपण वळूयात पुढच्या आर्टिकलकडे जो की डेफिनेटली इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आजच्या पेपर मधला. व्हॉट ब्युटी पेजेंट्स टेल अस अबाउट पॉवर अँड प्रायोरिटीज. नाउ व्हाय आय हॅव टेकन दिस आर्टिकल, द रिझन इज या ठिकाणी त्यांनी एक उत्कृष्ट स्टेटमेंट दिलंय. ओके, so I would like to highlight that statement. True empowerment is not about how confidently a woman walks on a ramp
but how safely she walks in her neighborhood. This is very beautiful line which you can also use in your essay writing. तर त्यांचं म्हणणं काय आहे की जे तुम्ही रॅम्प वॉक्स वगैरे घेताय, ज्या ठिकाणी तुम्ही ब्युटीला प्रायोरिटाइज करताय किंवा सी दिस आर्टिकल और दिस टॉपिक कॅन हॅव टू इंटरप्रिटेशन्स. काही लोकांचं मत असं असतं की डेफिनेटली ॲज एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स, दिस आर्टिकल ऑल्सो हॅज टू साइड्स. ज्या ठिकाणी ब्युटी पेजंट्स वगैरे स्पॉन्सर केले जातात, कंडक्ट केले जातात, त्यामध्ये विनर्स अनाउन्स केले जातात. सो डेफिनेटली सम पीपल आर इन फेवर, दॅट इज इट इज एम्पॉवरिंग विमेन. महिलांचा कॉन्फिडन्स बूस्ट करणं, महिला जेव्हा रॅम्प वरती चालतात त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. अल्टिमेटली त्यांना ऑपॉर्च्युनिटीज किंवा संधी घेण्यात, म्हणजे बाकीच्या महिलांना ऑपॉर्च्युनिटीज किंवा संधी आपण स्वतः घेतली पाहिजे किंवा आपण स्वतः कॉन्फिडेंटली जगलं पाहिजे, असं इन्स्पिरेशन भेटू शकतं. अल्टिमेटली डेफिनेटली इट हॅज ऍडव्हान्टेजेस. बट ॲट द सेम टाइम काही लोकांचं असं क्रिटिसिझम आहे की ज्या ठिकाणी तुम्ही रॅम्प वॉक्स करताय, ज्या ठिकाणी तुम्ही ब्युटी which is actually a natural thing, it is not something that you are earning from talent or hard work, right? So ज्या ठिकाणी ब्युटी जी एक नॅचरल गोष्ट आहे, देवाने दिलेली देण आहे, सो त्या गोष्टीला तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय, ऑब्जेक्टिफाय किंवा एखादं मटेरियल म्हणून पोर्ट्रे करून त्याला स्पॉन्सरशिप्स गेन करण्याचा प्रयत्न करताय, त्याला मार्केटाइज करण्याचा प्रयत्न करताय. सो हाऊ फार दिस इज राईट, हाऊ फार दिस इज इन्स्टिट्यूशनल. आणि त्यासोबत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही महिलांना सौंदर्याच्या बेसिसवरती जज करताय, यू आर ट्राइंग टू प्रोपॅगेट द पॅट्रिआर्कियल अजेंडा और द पॅट्रिआर्कियल पर्स्पेक्टिव्ह. आता ते कसं, अल्टिमेटली तुम्ही इनडायरेक्टली हे प्रोपॅगेट करण्याचा प्रयत्न करताय की विमेन ओनली हॅव द स्किल्स और विमेन कॅन ओनली अर्न और एक्सेल ऑन द बेसिस ऑफ ब्युटी. या ठिकाणी टॅलेंट नाहीये. आणि डेफिनेटली जरी टॅलेंट असेल तरी या ठिकाणी ही गोष्ट मॅटर करते की ज्या ठिकाणी तुम्ही स्किल्स एक्झिबिट करताय किंवा ज्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन आन्सर सेशन्स मध्ये एंगेज करून घेताय द मॉडेल्सला ज्या रॅम्पवरती चालतायत, त्यामध्ये तुम्ही कुठले डिबेट्स इनिशिएट करताय, त्यामध्ये तुम्ही कुठलं क्वालिटी टॉक्स किंवा क्वालिटी डिस्कशन स्पॉन्सर करताय. सो अल्टिमेटली मेनी थिंग्स विल प्ले अ रोल इन दिस सिनारिओ और विल डेफिनेटली हॅव देअर इम्पॅक्ट इन दिस टॉपिक. सो अल्टिमेटली लेट अस अंडरस्टँड व्हॉट द रायटर हॅज टू से हिअर. तर आता ह्या वर्षी द 72nd मिस वर्ल्ड ब्युटी पेजंट इज स्केड्यूल्ड टू बी हेल्ड इन हैदराबाद आणि त्या ठिकाणी तेलंगणा गव्हर्नमेंट इज होस्टिंग दिस इव्हेंट. तर या कॉन्टेक्स्ट मध्ये बॅनर किंवा थीम काय आहे टुरिझम प्रमोट करण्यासाठी, लक्षात ठेवा प्रिलिम्ससाठी. सो इट इज तेलंगणा जरूर आना. सो व्हॉट इज द हेडलाईन, तेलंगणा जरूर आना, राईट. नाउ यामध्ये बघा, लेट अस अंडरस्टँड द डिबेट अराउंड दिस ब्युटी पेजंट्स. द एम्पॉवरमेंट हिअर, म्हणजे ज्या ठिकाणी जी लोक फेवर करतात की ह्यामध्ये महिलांचं एम्पॉवरमेंट होत आहे. सो यामध्ये बघा, द एम्पॉवरमेंट हिअर इज कंडिशनल. म्हणजे गरजेचं नाहीये की सगळ्या महिला या ठिकाणी एम्पॉवर होऊ शकतात. फक्त ज्या दिसायला सुंदर आहेत, ज्यांची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह आहेत, त्यांनाच ही संधी भेटू शकते. सो द एम्पॉवरमेंट जी तुम्ही म्हणताय ती कशी आहे, कंडिशनल आहे, कंटिंजेंट अपॉन अ व्हेरी नॅरो अपीअरन्स सेंट्रिक टेम्पलेट ऑफ सक्सेस. सो ह्यामध्ये सक्सेस साठी मिंत्रा काय आहे, सक्सेस साठी रूट काय आहे, सौंदर्य, राईट. सो सेकंड अँड परहॅप्स मोर क्रिटिकल कन्सर्न लाईज विथ द गव्हर्नमेंट्स बोथ स्टेट अँड सेंट्रल दॅट ऍक्टिव्हली कोट सच इव्हेंट्स. Why is a beauty pageant preferred over international forums on women's health, employment, innovation or rural development? आपल्याला सध्या डिस्कस करण्यासाठी, कंडक्ट करण्यासाठी, ऑर्गनाइज करण्यासाठी खूप इसेन्शियल टॉपिक्स किंवा प्राइम टॉपिक्स आपल्या समोर आहेत. हे सर्व ओव्हरलुक करून आपण ब्युटी पेजंट्सला का स्पॉन्सर करतोय, त्याला का ओव्हर इम्पॉर्टन्स देतोय, हा एक प्रश्न उभा राहतो, राईट. हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामध्ये these choices reflect patriarchal mindsets where women's value is still often linked to how they look rather than what they contribute. So यामुळे तुम्ही काय प्रोपॅगेट करण्याचा किंवा काय कुठली विचारधारा निर्माण करण्याचा प्रयत्न करताय की महिला फक्त सुंदर दिसून डेफिनेटली पुढे जाऊ शकतात किंवा एम्पॉवर होऊ शकतात, दे डोंट हॅव एनी अदर स्किल्स. सो ट्रू एम्पॉवरमेंट, हे मगाशीच मी वाक्य बोलले, खूप इम्पॉर्टंट वाक्य आहे, खूप चांगलं वाक्य आहे की ट्रू एम्पॉवरमेंट ह्यामध्ये नाहीये की हाऊ कॉन्फिडेंटली अ वुमन इज एबल टू वॉक द रॅम्प, बट इट ऍक्च्युअली लाईज इन हाऊ सेफ शी इज इन हर ओन कंट्री, इन हर ओन लोकॅलिटी. त्यावरून ऍक्च्युअली तुम्ही महिला एम्पॉवर झाल्यात का नाही हे तुम्ही डिसाईड करू शकता. नॉट अबाउट ग्लोबल विजिबिलिटी अलोन बट अबाउट एव्हरीडे डिग्निटी. दररोज तिला किती इज्जत भेटते तिच्या घरामध्ये, तिच्या समाजामध्ये. Access and agency, all these factors matter in terms of women empowerment. So these factors are actually the evaluating factors for women empowerment rather than what is her confidence or how she looks on the ramp. बरोबर? So आता इथे तुम्ही आपण एक कंक्लुजन म्हणून हे डिस्कस करू शकतो की despite empowering aspects, beauty pageants are often criticized for their inherent focus on appearance. So over importance त्या ठिकाणी लुक्सला
ब्युटीला ओके पर्सनॅलिटीला देण्यात आल्यामुळे त्याला भरपूर क्रिटिसिझम फेस करावं लागतं. वेदर फॉर अनमॅरिड और मॅरिड कंटेस्टंट्स, these competitions inevitably involve the judging of physical attributes from the evening gown competitions to the body revealing segments like swimsuits. So this emphasis on looks can reinforce narrow definitions of beauty. So ultimately beauty ही फक्त तुमच्या सौंदर्यात नाहीये, ती तुमच्या कलेमध्ये असू शकते, तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये असू शकते, तुमच्या इंटेलिजन्स मध्ये असू शकते, तुमच्या क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन्स मध्ये असू शकते, राईट. सो अल्टिमेटली तुम्ही ह्या रॅम्प वॉक किंवा म्हणजे या प्लॅटफॉर्म थ्रू काय करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही ब्युटीची डेफिनेशन नॅरो करताय. ओके, ती ज्या ठिकाणी ब्रॉड असायला हवी, यू आर रेस्ट्रिक्टिंग दॅट डेफिनेशन ऑफ ब्युटी बाय मिअर अपीअरन्स. ओके, इवन विथ द इन्क्लुजन ऑफ कॅटेगरीज सच एज टॅलेंट अँड ऍडव्होकेसी, ह्यामध्ये आर्ग्युमेंट काय आहे की ह्या टॅलेंट्समध्ये, ऍडव्होकेसीमध्ये, डिबेट्स आणि क्वेश्चन आन्सर सेशन्समध्ये तुम्ही कुठले मुद्दे डिस्कस करताय, तुम्ही कुठल्या मुद्द्यांना डेफिनेटली म्हणजे समाजासमोर आणण्याचा किंवा पोर्ट्रे करण्याचा, मेसेज देण्याचा प्रयत्न करताय, त्या गोष्टी इथे जास्त मॅटर करतात, राईट. आणि त्यासोबत द क्रिटिसिझम इथे बघा, while some argue that this contests can provide valuable opportunities for self-expression and confidence, others raise concerns about their potential to reinforce harmful stereotypes and perpetual inequality. So ultimately तर काही लोकांची भीती अशी आहे की हा अजेंडा किंवा हे पर्स्पेक्टिव्ह जे तुम्ही प्रोपॅगेट करताय त्यांनी असं होता कामा नये की महिला एम्पॉवर होण्याऐवजी पुन्हा एकदा पेट्रियार्कियल विचारधारा प्रोपॅगेट होईल. ओके, so that is a fear. Whether beauty contests contribute to women's empowerment depends upon how they are organized, what values they promote. This is very important. तुम्ही आजकाल बघत असाल की ब्युटी पेजेंट्स मध्ये अननेसेसरी क्वेश्चन्स विचारले जातात ज्यातून सामाजिक एखादा मेसेज किंवा ज्यातून विमेन एम्पॉवरमेंट ह्या कुठल्याच गोष्टी कनेक्टेड नसतात. सो अल्टिमेटली तुम्ही कुठल्या व्हॅल्यूज प्रमोट करण्याचा प्रयत्न करताय हे पण तुमच्या रॅम्पला, हे पण तुमच्या कंटेस्टला व्हॅल्युएट करतं. And the experiences of the participants involved. So all these things matter when you are analyzing this in terms of or in angle of women empowerment. Okay? So I hope हा कॉन्टेक्स्ट तुम्हाला क्लिअर झाला असावा. सो अशा प्रकारे आपण आजचे तीनही प्राईम आर्टिकल्स या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तुमच्या डिस्क्रिप्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्ह मधून ऑल द 3 आर्टिकल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एसे रायटिंग एज वेल एज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. सो हे तिन्ही आर्टिकल्स आजच्या सेशन मधले महत्वाचे होते जे आजच्या पेपरमध्ये आले आहेत, राईट. सो आय होप आय एम क्लिअर इन दिस सेशन. I hope you have understood the session, and by this I conclude today's session here. Thank you and have a nice day.